लवकरात लवकर यायचं. फिल्डिंग लावून घ्यायचे कवाड टीम. अक्षय 11 कवाड विपक्ष भावळे ब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती किरण आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आणि डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती. वाघाची शिकार केली जाते. भावळे ब संघाला पहिला झटका लागतोय. 0 या आकड्यावरती फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिल्या विकेटचे पतन होते. बॉलिंग अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाज किरणच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विकास येत आहेत. बॅटर लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. रेअर आणि घातक अशी कॉम्बिनेटिव्ह ऑन साइडला आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑन आणि मिड विकेटला डीप मध्ये पेट्रोलिंग करतात. चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतो. फलंदाज सरप्राइज होतो. पूर्ण प्रकारे फलंदाजला बीट केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉल होतो. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर आलेला डॉट बॉल. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 0 पाहायला मिळेल. 1 गडी बाद आहे. भावळे ब संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. यॉर्करचा हा देखील चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. इथे धावा घेणं गरजेचं आहे. एक धाव घेणं गरजेचं होतं. एक चिक्की सिंगल तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे, कारण संघर्ष पाहायला मिळतो. फलंदाजाच्या माध्यमातून धावा येत नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुमचा धावांसाठी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये चिक्की सिंगल घेणं गरजेचं आहे, कारण 3 षटकांची मॅच. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. हाफ चान्सला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच. इथे ड्रॉप. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. कॅच होते आणि कॅच सुटलेली पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली. 7 विकेट पडल्या होत्या 96 वरती. 200 धावा ग्लेन मॅक्सवेलने बनवल्या. मॅच जिंकली आणि त्यानंतर इतिहास घडत असताना विश्वचषक देखील जिंकले. रोहित शर्माची कॅच सुटली. त्याने 264 धावा बनला होता इतिहास. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. मात्र इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो.
एकंदरीत टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. किरणने काय गोलंदाजी केली, टिचून मारा केला जातो किरणच्या माध्यमातून. वारळीपाडा टीम आणि ढोळे टीम विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. यावेळेस देखील फिल्डिंग चांगली होती मात्र तो खूप वाईट होता. एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धाव फलकावरती. 3 रन ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम बावाळे बी प्लेइंग अगेन्स्ट टीम अक्षय 11 कवाड. सुभाष आपल्याला विनंती एकाला अंपायरिंगला पाठवा आणि तुम्ही बाहेर या मैदानाच्या. बॅटची कडा लागते आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. हव्याच्या झोक्याने पत्त्यासह डासावा अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळते अक्षय 11 कवाड विरुद्ध भावळे ब संघाची. बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो. दुसरा झटका लागतो 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि पहिला चेंडू त्यावरती आलेली विकेट. बॅटची कडा लागते. पुन्हा एकदा झेलची शक्यता होती. यष्टीरक्षक बीट होतात, क्षेत्ररक्षक देखील बीट होतात आणि चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन. चेंडू सीमा पार. वाघांची दाढ आलेला हात चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ. चांगली गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडू बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षकाला हाफ चान्स होता, फुल चान्स कन्वर्ट करणं गरजेचं होतं मात्र झेल सुटली आणि झेलचं रूपांतर चौकारामध्ये झालं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच सोडला 2. पहिली म्हणजे मिड विकेटला आणि त्यानंतर विकेट किपरने एक कॅच सोडली होती. इथे देखील बॅटची कडा लागते. यावेळेस देखील नशीब टप्पा पडल्यावरती चेंडूने वळण घेतलं. इथे फिल्डरची काहीच चूक नव्हती कारण टप्पा पडला त्यानंतर चेंडू वळण घेतोय. प्री डिटरमाइंडेड फिल्डर देखील होता, त्याला देखील वाटलं होतं अँगलने आपल्याचकडे येईल मात्र अँगल चेंज झाला. टप्पा पडल्यावरती चेंडू डायव्हर्ट झाला आणि सरळ थर्ड मॅन रिझन मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. गोलंदाजी तर चांगली होती, धावा येतात मात्र गोलंदाजी चांगली होती कारण बॅटची कडा दोन्ही वेळेस लागली होती जी चौकार आले. पुन्हा एकदा मिस्टाम स्ट्रोक पाहायला मिळेल. एक धाव इथे देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 12. या षटकामध्ये एकंदरीत 9 धाव पाहायला मिळतात. लक फॅक्टर ऑन आपल्याला पाहायला मिळाला आणि लक फॅक्टरच्या जोरावरती बॅक टू बॅक 2 इथे चौकार जे मात्र थर्डमॅन मधून आले. दुसऱ्या बाजूला नवनाथ पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करतोय. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न मात्र डाऊन दी बॉल काव कॉर्नर मध्ये टिपला जातो. झेल समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होतोय आणि लागतोय हा तिसरा झटका 12 आकड्यावरती भावळे ब संघाला.
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट, 2 षटकांची समाप्ती, 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर कव्हर. 12 रन ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 6ची सरासरी प्रति षटकामागे भावळे ब संघाची आपल्याला पाहायला मिळते. थोडासा बॅकफुटवरती संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला अक्षय 11 कवाड संघ जो मात्र फ्रंट फुटवरती पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये देखील कामगिरी दमदार आणि या षटकामध्ये देखील कामगिरी असरदार आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजांच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या षटकामध्ये कशी कामगिरी होते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे 18 ते 20 धावा येतील का, 30+ धावसंख्या होईल का, की दुसऱ्या बाजूला ज्याप्रमाणे गोलंदाजी होती त्याच्या समोर हतबल होईल, 5 ते 6 धावांचे षटक येणार की त्यापेक्षा कमी धावांचे येणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटर आपल्याला पाहायला मिळतील शरद येतात ज्याचा लक फॅक्टर ऑन होता. 2 नशिबाचे चौकार त्याला मिळाले. पहिल्या वेळेस विकेट किपरने कॅच सोडली आणि दुसऱ्या वेळेस चेंडू डायव्हर्ट झाला होता. इथे देखील बॅटची कडा लागते. यावेळेस देखील थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि बॉल निघून चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार जो मात्र शरदच्या बॅट मधून येतो आणि तो देखील तिसऱ्या वेळेस थर्डमॅन मधूनच. सोळा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 16 रन ऑन द बोर्ड. थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला भावळे ब संघ पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार येतो, मोमेंटम शिफ्ट व्हायला लागलेला आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा जास्त टेक ऑफ चेंडूला मिळालं. पुल करायचा प्रयत्न मात्र पुल करण्यामध्ये अनसक्सेसफुल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे आपल्याला ज्यावेळेस नानकर संघ खेळत होता पहिले 3 चेंडू पाहायला मिळत होते. एकदा चेंडू वरतून गेला, दुसरा चेंडू एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि तिसऱ्यांदा चेंडू थोडासा वळण घेतला, 3 डॉट आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे देखील तशाच प्रकारे काही पाहायला मिळतंय. यावेळेस स्टॅम्प स्ट्रोक चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दरम्यान धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये देखील असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. अगदी पिच त्याच्या बॉर्डरला चेंडू लागला आणि डायव्हर्ट झाला होता. तिथे एकाच्या बदली 3 धावा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र इथे एकाच्या बदली 2 धावा पाहायला मिळतात. टीमची टोटल 18 पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. 18 धावा धावफलकावरती अक्षय 11 कवाड वर्सेस भावळे ब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. विनंती असेल सुभाष आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर व्यासपीठाशी संलग्न व्हायचं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली अशी कामगिरी जी मात्र आपण पाहू शकतो गोलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. अजून एक डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक इथे तिसरं देखील कंप्लीट होतोय. पहिल्या इनिंगचा 5 विकेट समाप्त. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा, 19 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे.
भावळे ब संघ तसेच अक्षय 11 कवाड संघाने एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. ड्रेसिंग कंपल्सरी होती म्हणून भावळे ब संघाला पेनल्टी होती. मात्र 12th मॅन जो कवाड संघाचा आहे त्याची देखील प्रॉपर ड्रेसिंग नाहीये, त्यामुळे पेनल्टी दोन्ही संघांना नसलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 18 चेंडूंमध्ये 19 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलेलं आहे. पेनल्टीची मात्र कॅन्सल करण्यात आली. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. नवनाथ बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू येतो डॉट बॉल. 18 चेंडूंमध्ये 19 गरज असताना पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळते. नवनाथ बॉलिंग मार्क वरती आहे. डीप मध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला म्हणजे ऑन साइडला मिड विकेटला, तर दुसरा आपल्याला वाडिश लॉंगन मध्ये पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ आणि स्क्वेअर लेग. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिले क्षेत्ररक्षक आहेत. एफर्ट चांगला पाहायला मिळतो. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतात. एफर्ट लाजवाब होतं. 3 क्षेत्ररक्षक होते. पहिल्याने चेंडूला आतमध्ये ढकललं, दुसऱ्याने चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर फेकी केली, तिसऱ्याने चेंडूला कलेक्ट केलं. याला म्हटलं जातं कॉम्बिनेशन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पहिल्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अगदी बाउंड्री लाईन वरती आतमध्ये ढकलला. 3 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटची कडा आहे की नाही हा प्रश्न असेल आणि येस, फलंदाज होते बाद. विकेटचे पतन. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पिकअप स्ट्रोक आपण पाहू शकतो. क्या बात आहे. स्ट्रोक तर अफलातून होता. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून खणखणीत स्ट्रोक पाहायला मिळाला. अक्षय आपण पाहू शकतो. ताकद नाही तर नजाकत बरा स्ट्रोक असं मात्र अक्षयच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. 19 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करायचंय. षटकार मात्र आलेला आहे. इथे विकेट पडत असताना पाहायला मिळेल. त्रिफलाचीत फलंदाज होते बाद. विकेटचे पतन. दुसरा झटका लागतो 9 या आकड्यावरती. बॅटर किरण आपल्याला पाहायला मिळतील.
वाईट बॉल येतोय, मात्र वाईट सोबत एक धाव देखील पाहायला मिळेल. टीमची टोटल 2 पुढे जाईल. 11 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. 13 चेंडू 8 असं समीकरण पाहायला मिळेल. नवनाथचं हे षटक थोडस महागडं आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत जर विचार केला तर फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. जो फलंदाज येतो मोठे स्ट्रोक्स खेळतो, इथे इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि त्यानंतर गोलंदाजची दशा खराब करत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करा. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतो. हा चौकार. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. 12 चेंडू आणि 4 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. वारलीपाडा टीम आणि दोन्ही टीम कॅप्टन, चला तुम्हाला मगासपासून मी पुकार देतो मात्र तुम्ही येत नाही येत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची आहे. वारलीपाडा टीम आणि डोळे टीम लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. मगासपासून मी तुम्हाला कॉल करतोय मात्र तुमच्या माध्यमातून रिपोर्टिंग केली जात नाहीये. बारा चेंडूंमध्ये फक्त 4 धावांची गरज आहे. ढोबळे संघ आणि त्या सुट्टीला वारलीपाडा संघ लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा. फक्त 4 धावांची गरज. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉल मात्र आपण पाहू शकतो. येणारे 11 चेंडू 4 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये असेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कवाड विपक्ष भावळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. फटका तर अप्रतिम. MSD स्टाईलने सामना झालाय. फिनिश आणि सामना जिंकलाय अक्षय 11 कवाड या संघाने. वेल प्लेड टीम अक्षय 11 कवाड. हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत, जे मात्र